नाशिक शहरातील मिलिंद नगर तिडके कॉलनी परिसरातील झोपडपट्टी हटवण्याच्या सूचना नाशिक महानगरपालिकेकडून देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अचानक अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या परिसरात गेल्या अनेक दशकांपासून नागरिक वास्तव्यास असून काही कुटुंबांचा तर जन्म, पालनपोषण आणि पुढील पिढ्यांचाही जन्म याच परिसरात झाला आहे। इतकेच नव्हे तर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने या झोपडपट्टीत सुलभ शौचालयाची सुविधा देखील उभारण्यात आली आहे। त्यामुळे हा परिसर अतिक्रमणाचा असल्यास इतकी वर्षे कोणतीही कारवाई का झाली नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। या परिसरात लागत असलेल्या नंदिनी नदीमधून रस्ता जाणार असल्याने नंदिनी नदी काम चालू आहे। रस्त्यामुळे हे अतिक्रमण होत असल्याने आज सकाळी नाशिक महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल होऊन नागरिकांना तोंडी सूचना देऊन गेले। या तोंडी सूचनांनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने हादरली आहेत। अचानक कारवाई झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे यावेळी परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदारांनी भेटी दिल्या, मात्र आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की हेच लोकप्रतिनिधी आणि आमदार नागरिकांच्या घरांवर बुलडोजर चालवण्यापासून प्रशासनाला थांबवणार का? निवडणुकीपूर्वी शांत असलेले प्रशासन निकालानंतर अचानक आक्रमक का झाले असा सवाल नागरिक करत असून संपूर्ण प्रकरणावर नाशिककरांचे लक्ष वेधले गेले आहे।